ते महाराष्ट्राच्या तेजीवरती झापवणारा नाही अशी भाषा करणारे अजितदादा पवार. याही पूर्वी ते खूप काही चर्चेत होते. ते धरणात काय मुतायचा काय, शेतकऱ्यांची अक्षरशः चेष्टा मांडलेली आहे या सरकारने. मी काय म्हणतो, मी डायरेक्ट सांगतोय की चेष्टा हमखास मांडलेली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ अशा पद्धतीने यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील. विधानसभेपूर्वी यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती. जर आमचं सरकार आलं तर आम्ही 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू, कोणत्याही प्रकारचे निकष न लावता ही कर्जमाफी करू. परंतु शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारच्या माध्यमातून चालू झालेली आहे. ज्या पद्धतीने काल अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद म्हणा किंवा एक सभा होती, त्या ठिकाणी एका जागेवरती गेले होते आणि त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांच्या माध्यमातून, एका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना एक प्रश्न विचारला, दादा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय? तर दादा हसले. त्या ठिकाणचे काही कार्यकर्ते होते तेही सुद्धा हसले. त्यानंतर आपले शेतकरी यांना मात्र टाळ्या वाजवण्याशिवाय काही येत नाही, तेही सुद्धा हसू लागले. नेमका प्रश्न काय आहे आणि कोणाच्या संदर्भात आहे हे आपल्या शेतकऱ्यांना कधीच कळत नाही. जे शेतकरी आहेत, त्यांचे पुढे पुढे करणारे जे लोक आहेत, ते टाळे वाजतात, टाळ्या कशावरही वाजवतात. त्यांना हेही समजत नाही टाळ्या कशा वाजवायच्या आणि कुठे वाजवायच्या. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं, बाबा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मी कधी काही बोललो का? मी विधानसभेपूर्वी सुद्धा काही बोललो का? माझ्या एखाद्या भाषणात मी काही बोललो का? माझ्या एखाद्या बाईटमध्ये मी काही बोललो का? आणि मी कर्जमाफीच्या संदर्भात काही विषय सुद्धा केला नव्हता विधानसभेपूर्वी सुद्धा. म्हणजे शेतकऱ्यांची काही चेष्टा लावली का? शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नसेल करायची तर तुम्ही त्यांना आश्वासन का दिलं? 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू असेही एक आश्वासन दिलं. आता शेतकरी कर्जमाफी होत आहे, त्याच्यासाठी वाट पाहत आहे. शेतकरी काही कर्ज भरणार नाही, शेतकऱ्यावर परत काही नवीन कर्ज होणार, शेतकऱ्यावर परत नवीन मार्चच्या नंतर पुन्हा काही व्याजदर वाढणार, यामध्ये परत शेतकरी भरकटला जाणार, शेतकऱ्यांना ते कर्ज भरणं शक्य होणार नाही. असे बरेच काही प्रश्न आहेत. तुम्हाला जर जुमलाच करायचा होता तर तुम्ही विधानसभेपूर्वी का सांगितलं? देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून का काही बोलल्या जात नाही? त्या शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न, त्या कार्यकर्त्यांनी विचारलेला प्रश्न, अजितदादा म्हणाले की तू कर्जमाफीच्या संदर्भात काही बोलू नकोस, कर्जमाफीचा तुला काही अभ्यास नाही आणि तुला माहितीच जर पाहिजे असेल तर तू बाजूला आहे, मी तुला माहिती देतो. आथरून पाहून काय म्हणतात ते पांघरून पसरावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि सध्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणताच निर्णय घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खूप काही बोजा लागतो, कर्जा लागतं, ते महाराष्ट्राच्या तेजीवरती झापवणारा नाही अशी भाषा करणारे अजितदादा पवार. याही पूर्वी ते खूप काही चर्चेत होते. ते धरणात अशाही पद्धतीचे त्याच्या माध्यमातून एक वक्तव्य करण्यात आलं होतं. परत आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात खिल्ली उडवण्याचं काम करण्यात आलेले आहे. ते कार्यकर्ते असतील, ते आमदार खासदार असतील, यांच्या माध्यमातून नेहमी शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे. असं जर होत असेल तर तुम्ही जुमला म्हणून शेतकऱ्यांची माती करता का? कित्येक तरी शेतकरी, आजही मी सकाळी एक व्हिडिओ टाकला, कित्येकही शेतकरी आत्महत्या करत आहेत. आजही महाराष्ट्राची परिस्थिती खूप बिकट आहे. तुम्ही जे दिलेले भाव आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही, कापसाला परवडत नाहीत. तुरीचे भाव तुम्ही कमी करून टाकले, 10,000 जे भाव होता ते 4,000 वरती आणून टेकवला. तुमचं तेल आहे ते कंपनीच्या मार्केटमधून विकल्या जाते, कंपनीचा फायदा व्हायसाठी तेलाचे रेट माटे कमी होत नाहीत, तेल खूप काही महाग आहे. असं जर चालत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हाही एक मोठा प्रश्न आहे. नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेच उठाव करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझं चॅनल जरी बंद झालं तर माझ्या शेतकऱ्यांसाठी होईल. मी काही एखादा आरोपी नाही का गुन्हेगार नाही, परंतु त्यापूर्वी तुमचा माझा सपोर्ट असणं आवश्यक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा.